सुविधा काहीच नव्हत्या. विरोधक म्हणतात गेल्या 10 वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही. कामांना जी गती मिळाली, जो विरोधक असेल त्याचं सुद्धा काम करतात. सगळ्या या कार्यपद्धतीवर आरोप आहेत. त्यांनी सिद्ध करावे. विरोधक पण सत्तेत होते कामं झाली त्याच्यातही भ्रष्टाचार झाला. आणि जो काम करतो प्रशासनावर दबदबा असणार आमदार फक्त घोषणा आहेत कागदावर दिसतो. सर्वसामान्य नागरिकांना तसं वाटत. भोसरीचं नेतृत्व हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजतं. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तिथल्या नागरिकांशी बोलतोय आणि त्यांची प्रामाणिक मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं त्यांना आमदार कसा असावा असं वाटतंय. त्यांना असा प्रश्न विचारला की मग विकास, मग प्रश्न, मग समस्या या अनुषंगानं चर्चा होते. ते बोलतायत, मनातलं सांगतायत आणि मग त्याच्यातून आमदार कसा असावा याच्या संदर्भातलं एक स्पष्ट असं मत म्हणा, भूमिका म्हणा, त्यांची आपल्या समोर येते. आत्ता आपण भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये चिखली भागात आहे आणि या ठिकाणी लोखंडे साहेब आहेत माझ्यासोबत आणि त्यांना नेमकं काय वाटतं आमदार कसा असावा हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. काय वाटतं आमदार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेत आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपण त्याच प्रश्नावर निवडणूक लढवतोय, तेच प्रश्न चर्चेला आहेत, त्याच्याच भोवती आपण घुटमळतोय. कधीतरी व्यापक विचार केला पाहिजे की नाही? आणि जो चांगलं काम करतो त्याला चांगलं म्हणा. मी असं हे म्हणत नाही की जो चांगलं काम करतो त्यालाही वाईट म्हणा. विरोधाला विरोध नको आहे, पण ज्याला चांगलं काम जमतंय, जो चांगलं काम करू शकतो, दूरदृष्टी आहे, विजन आहे आणि ह्या अनुषंगानं त्या मतदारसंघाचा एक चांगला विकास करण्याची जी हिंमत ठेवतोय, ताकद ठेवतोय, त्याला लोकांनी निवडून द्यायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नमस्कार, मी सुनील लोखंडे. गेली 20 ते 25 वर्षे मी राजकारणामध्ये आहे आणि 2002 साली सुद्धा मी नगरसेवक होतो. आणि आमच्या जे भाग आहे हा ग्रामीण भाग, हा शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये खूप तफावत होती आणि प्रत्येक वेळी आम्हाला आमच्या भागामध्ये एकदम कमी बजेट द्यायचे महापालिकेतून. आमच्या इकडचा कोणी आमदार नसायचा व्यवस्थित, म्हणजे फंड्स उपलब्ध करून देणारा. त्याच्यामुळं खूप चिखली परिसर हा भोसरी विधानसभेचा परिसर, कोणती मोठी पदं ग्रामीण भागामध्ये न आल्यामुळं कधीच आमच्या भागामध्ये मोठं बजेट म्हणा, मोठे प्रोजेक्ट म्हणा हे कधी राबवले गेले नाही. परंतु 2017 नंतर ज्यावेळेस BJPचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर खरा हा ग्रामीण भागातील विकासाला जी चालना मिळाली, 10 वर्ष पण नाही झालेली, म्हणजे जवळजवळ एक 8-9 वर्षातच चिखली चरवली भाग असेल, चरवलीपासून तर तळवडेपर्यंत पूर्ण हा ग्रामीण भागाचा पूर्ण कायापालट झालेला दिसतो. कारण पूर्वी जी चरवली होती तिथं कोणी जात पण नव्हतं, म्हणजे कोणी पाणी नसल्यामुळं तिथं काही सुविधा नसल्यामुळे चरवलीमध्ये नव्हते, डुडुळगावमध्ये नव्हते, मोशी भागामध्ये नव्हते. सर्व लोड हा चिखलीवर यायचा. त्याच्यामुळे चिखली थोडं पब्लिकच्या यांनी थोडं वाढलं होतं, परंतु सुविधा काहीच नव्हत्या. परंतु आता 2017 नंतर इतके प्रोजेक्ट आलेत आमदारांच्या माध्यमातनं की चरवलीला सर्व DP रस्ते झाले, महापौर तिथले झाले, BJPचे DP रस्ते झाले, जाधववाडीला महापौराला, मोशीला DP रस्ते झाले. ज्यावेळेस आपल्या भागाचा डेव्हलप होतं त्यावेळेसच लोकांची मागणी आपल्याकडे येते.
आणि लोक आपल्याकडं राहण्यासाठी पसंती करतात. सर्व लोक पूर्वी चिंचवड मतदारसंघात जायचे. आज बघा तुम्ही 2012 नंतर जी परिस्थिती इकडची बदलली. इतकं आमदारांनी इतकं डेव्हलप चालू केल्यामुळं इकडं जास्त प्रमाणामध्ये लोकांचा ओघ या भागामध्ये राहण्यासाठी पसंती मिळायला लागलेली आहे. आज आपल्या भागामध्ये चरवलीला डी-पी रस्ते, मोशीला डी-पी रस्ते, 800 बेडचं हॉस्पिटल मोशीला होतंय, स्टेडियम होतंय, संविधान झालेलं आहे. अ, या तसेच त्याप्रमाणे आमच्या चिखलीमध्ये टाउन हॉल आहे. परत आपलं भामा आसखेड जे धरण आहे, त्याचं पंपिंग स्टेशन चालू झालेलं आहे, संतपीठ चालू झालेलं आहे. म्हणजे हे पूर्वी हे 2002 पासूनचं आहे. परंतु ज्यावेळेस हे 2017 नंतर जे हे कार्यकाल चालू झाल्यानंतर जे कामांना जी गती मिळाली, ती फक्त या या गेल्या 10 वर्षापासूनच मिळालेली आहे. त्याच्यामुळं आमच्या जो भागाचा विकास आहे, तो चांगल्या प्रमाणे होतोय आणि या ठिकाणी लोकंसुद्धा म्हणजे जाधववाडी ठिकाणी रामायण मैदान आहे, तिथं सुद्धा मोठं गार्डन होतंय. पुन्हा कृषी महाविद्यालय आणलंय. इंजिनिअरिंग कॉलेज आहे. खूप काही गोष्टी आहे. कोर्ट आहे, पोलीस आयुक्तालय आहे. खूप गोष्टी ह्या ज्या 2017 नंतरच आमच्याकडे चालू झालेल्या आहेत कामं. तर जो ओघ आहे 2010 जे जे 12ला 14ला जे आमदार झालेत, त्याच्यानंतर 2 वर्षांनी जे काही आमच्या भागामध्ये ज्या सुविधा चालू झालेल्या आहेत, त्या थांबत नाहीत आणि तशी महापालिका 1996 ला आलेली. त्याच्यानंतर त्या 10-15 वर्षात जेवढं झालं नाही, तेवढं या 8 वर्षात आमदारांच्या माध्यमातून हे भरून निघलेलं आहे. ते तुम्ही एवढी कामाची यादी सगळी वाचून दाखवल्यासारखं सांगताय सगळं. पण विरोधक मात्र समाधानी नाहीयेत. विरोधक म्हणतात गेल्या 10 वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही. फक्त घोषणा आहेत, कागदावर दिसतोय आणि जे काही थोडीफार कामं झाली त्याच्यातही भ्रष्टाचार झालाय. त्यामुळं त्यांचं समाधान नाहीये. त्यांच्याकडून तुमच्या सगळ्या ह्या कार्यपद्धतीवर आरोप आहेत. तसं पाहिलं तर विरोधक पण सत्तेत होते. सगळे होते. मग त्यांनी त्याचे पुरावे तरी द्यायला पाहिजे होते. 10 वर्षात त्यांनी तक्रारी करायला पाहिजे होत्या. न्यायालयात जायला पाहिजे होतं आणि जो काम करतो त्याला कोणी सुद्धा नावं ठेवतच आहे. म्हणजे म्हणतंच की बाबा भ्रष्टाचार केला काय. पण जे काम करतंय हे सर्वसामान्य नागरिकांना तसं वाटत नाही. सर्वसामान्य नागरिकांना आहे ना स्वतः म्हणजे आमदार असा आहे, की आपण फोन केला की आपल्यालाच विचारणार, "तू कुठं आहे?" आणि मग ते आपल्याकडे येतात. म्हणजे आपल्याला जावं लागत नाही. अशा काही गोष्टी बऱ्याच आहेत, की त्या म्हणजे जो विरोधक असेल त्याचं सुद्धा काम करतात. जो आपला आहे त्याचं सुद्धा काम करतात. कुणाचंही काम नाही. आता शास्तीकर आहे, हा सरसकट माफ झालेला आहे. म्हणजे हा काय हे करून नाही झालेला ना. आता विरोधकांनी कसं आहे म्हणजे जो काम करतो तोच चुकतो. जो काम करत नाही तो बरोबरच आहे ना. आता निवडणूक 1 महिन्यावर 2 महिन्यावर आल्यानंतर यांचे आरोप भ्रष्टाचार आहे ते. मग त्यांनी निषिद्ध करावे, पुरावे द्यावे. कुठे भ्रष्टाचार केलाय काय? एवढे वर्ष विरोधकांकडे पण पदं होती ना. ते असं म्हणतात काय नाही. कामही झाले नाहीत. फक्त घोषणा आणि कागदावर आता आमच्या चिखली भागामध्ये बघा आता संतपीठ झालंय. ते 2002 साली मी नगरसेवक असताना आमच्या गावातले लोक वारकरी संप्रदाय म्हणायचे की बुवा ते झालं पाहिजे. त्याच्यानंतर जवळ-जवळ 15 वर्षे उलटली. पण ते करता आलं नाही. का? तर बजेट त्या आपल्या ग्रामीणमध्ये येत नव्हतं. बजेट सर्व चिंचवड विधानसभेलाच जायचं लक्ष्मीभाऊंच्या तिकडे. इकडं कोणी येतच नव्हतं. त्याच्यामुळं प्रशासनावर वजन असणारा आमदार आणि प्रशासनावर दबदबा असणारा आमदार आपल्या ग्रामीण भागाला पाहिजे होता आणि तो मिळालेला आहे. त्याच्यामुळं आज आता बघा तुम्ही 5 डी-पीचे रस्त्यांची कामं चालू आहे. आता निवडणूक आली म्हणून काढलेली नाही ही. जवळ-जवळ चिखलीतली जे समोरची व्यक्ती बोलती की ट्रॅफिक वरती ट्रॉफिक जास्त होती, अडचण होती नागरिकांची सर्वसामान्य. असं काही नाही. ट्रॉफिक होती म्हणजे तेवढं पब्लिक पण वाढलं ना. मग 10 वर्षामध्ये आता समजा जे डी-पी रस्ते आहेत, ते तर काही 1 महिन्यात 2 महिन्यात होणारे नाहीये. ते आता आणि जागा पण दिल्या पाहिजे. आता असा स्वभाव आमदारांचा असा आहे, की तो स्थानिकांना दुखवत पण नाही.
त्याच्यामुळे बळजबरीने कुणाची घ्यायची काढून असंही होत नाही ना. त्यामुळं ज्या आमदारांनी आतापर्यंत कामं केलेली आहे ती चांगली आहे. आणि सर्वसामान्यांना आमदार हा आपल्याला म्हणजे मित्रासारखा किंवा ज्या ज्या वेळेस आपली अडचण असेल प्रत्येक कार्यक्रमाला आमदार येणारा पाहिजे, असं कुटुंबातला एक सदस्य असल्यासारखं. असल्यासारखा कुटुंबातला सदस्य असल्यासारखंच आम्हाला तो सर्व परिसरातील नागरिकांना वाटतो. कारण कधी फोन करा तुम्ही, तो आमदार येतोच. म्हणजे असं काय नाही की बाबा नाही, जरी वेळ नसला तरी तो 2 तासासाठी का होईना पण येऊन जाणार. म्हणजे आता असं मला काही सांगा 20 नोव्हेंबरला मतदान आहे. हं. भोसरीकरांनी म्हणजे भोसरी विधानसभेतल्या मतदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि मतदान केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? भोसरी विधानसभेतील सर्व मतदारांनी एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा आपल्या भोसरी विधानसभेचा आमदार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतोय. म्हणजे महाराष्ट्रामधली लोक बाहेरून नाव काढतात किंवा समजा तुमचं कोकणपट्टा असेल, कधी कुणाच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये अडचणी आली तरी धावून जाणार असेल गोरगरिबांना, असा आमदार आपल्या म्हणजे भोसरीचं नेतृत्व हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. आणि अशा नेतृत्वाला आपण डावलून चालूच शकत नाही. त्याच्यामुळं माझ इथं विनंतीच राहणार आहे की पूर्ण भोसरी मतदारसंघातील जनतेला किंवा ह्या आमदारांनी प्रामाणिकपणे दिलेले शब्द सर्व पाळलेले, सर्व कामं केलेली आहेत. आणि इथून पुढं पण त्यांना जर संधी मिळाली म्हणजे तिथं जनता देणारच आहे. परंतु आपल्या भोसरी विधानसभेचा आणि ग्रामीण पट्ट्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद लोखंडे साहेब, आपण वेळ दिला तेवढ्या व्यस्त शेड्यूलमध्ये. आणि हा आमदार कसा असावा या संदर्भातलं तुमचं तुम्ही विवेचन केलंय. विकास काय, विकास प्रकल्प कसे राबवले जातात आणि हे सगळं म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी किती महत्वाचा असतो, म्हणून त्याची निवड करताना फार गांभीर्यानं केली पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही विवेचन केलंय. आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. आमदार कसा असावा हे आपण जाणून घेत राहणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा. फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यावरती त्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामन विक्रांतसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भोसरी विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.